अतिशय अटीतटीच्या सामन्यामध्ये एक खूप जवळच्या अशा सामन्यामध्ये खूप क्लोज फाईट झाली ती म्हणजे विक्रम इलेव्हन आणि भावेश युवा मंच यांची आणि भावेश युवा मंच निसटताना विजय मिळवला आणि आता मात्र त्यांच्या समोर असेल तो दोस्ती स्ट्रायकर्स हॅलो आणि एक तुम्हाला विनंती करतो ते रेलिंगवर जरा तोल देऊ नका रेलिंगवर कोणी तोल देऊ नका माझ्या लेफ्ट साईडला जे कपडा आहे ना कपड्यावर कोणी तोल देऊ नका प्लीज शंकर 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 थोडं मागे उभे राहा थोडं त्यांना मागे करा. सगळ्यांना मागे घ्या शंकर सगळ्यांना मागे घ्या तुम्ही मागे राहू नका सगळ्यांना मागे घ्या शंकर वरती आहेत बघा गेटच्या इथे जे पडद्याजवळ आहेत रसिक आहे थोडे मागे सरकारने तर आपल्या जागा आहे बघा समोर बसायला स्टेडियम मध्ये बसू शकता आपण श्रीकृष्ण सेवा मंडळ थोडा मागे भाऊ थोडं मागावर घ्या समोर बसा नाही थोडं कळ काढा दोन कार्य करा आपल्या मंडळाला खूप चांगली टुर्नामेंट चालू आहे फायनल चालू आहे थोडं कोणताही गालबोट लागला नाही पाहिजे हॅलो माईक चेक हा चांगला माईक आहे ह्याच्यात बघा ना सेल संपलाय कोण आहे हॅलो 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 दोन्ही संघांमध्ये आता हा अटीतटीचा सामना असेल आज काफी बढ़िया मुकाबला यहाँ पर होने वाला है इसमें कोई शंका नहीं एक भावेश युवा मंच यहाँ पर एक तगड़ी टीम और दोस्ती स्ट्राइकर्स धनेश सोलंकी की दोस्ती स्ट्राइकर्स धनेश सोलंकी नॉन स्ट्राइकर एंड पर राकेश एक स्ट्राइक पर यस नॉन स्ट्राइकर एंड पर धनेश सोलंकी बॉलिंग मार्क पर प्रमोद देखना है कि प्रमोद किस प्रकार से अपने टीम को यहाँ पर 4-4 ओवर का मैच है राकेश एक उम्दा शैली के एक जबरदस्त प्रमोद की पहली गेंद पर यहाँ पर रनआउट की अपील है जोरदार अपील लेकिन कोई यहाँ पर मुश्किल नहीं राकेश ने अपना खाता खोला हेलो दोस्ती स्ट्राइकर्स ने अपना खाता खोला मॅच नॉट आउट आहे हो राकेश तिन्ही मॅच अजून नॉट आउट आहे राकेश अभिजित राकेशचा स्ट्राइक रेट राकेशचा ॲव्हरेज हायेस्ट रन स्कोरर धनेश सोलंकी थोडासा डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळला चेंडू पहिला चेंडू होता थोडासा फायनलचा एक दर्पण आहे फायनलचा सामना थोडस मोजमाप करून खेळायचे त्यांची स्ट्रॅटेजी आणि या स्ट्रॅटेजीमध्ये फुल टॉस चेंडू होता फुल टॉस चेंडूचा पुरेपूर फायदा घेऊ शकले नाही फायनलचा दिशेने एक सोपा झेल धनेश सोलंकी नाराज असतील स्वतःवरती मोजमाप करून खेळू ये गेंद एकदम जूसी फुल टॉस थी जिसकी फुल टॉस गेंद को टैप करके से चौका लगाना चाहिए था लेकिन धनेश सोलंकी यहाँ पर चूके और एक ढीली गेंद पर एक सॉफ्ट डिसमिसल मैं कहूंगा और धनेश सोलंकी का विकेट का पतन होता हुआ धनेश सोलंकी पेविलियन में वापस इस प्रकार से ये पहला विकेट गिरा दोस्ती स्ट्राइकर्स का अब नई जिम्मेदारी उठानी होगी राकेश को राकेश का साथ देने के लिए इस समय नॉन स्ट्राइकर एंड पर आ रहे हैं नए बल्लेबाज कार्तिक भी अच्छे बल्लेबाज हैं इसके पहले वाले मैच में मैंने देखा था कि कार्तिक ने काफी अच्छी बल्लेबाजी की थी सिर्फ एक रन से संतुष्ट रहना पड़ेगा इस एक रन के साथ बढ़ता हुआ स्कोर इस समय जा पहुंचेगा 2 रन 1 विकेट के नुकसान पर थोड़ी सी धीमी शुरुआत प्रमोद अच्छी गेंदबाजी कर रहे हैं प्रमोद कोई मौका नहीं देना चाहते हैं प्रमोद स्टंप टू स्टंप गेंदबाजी करते हुए लेकिन 1 सेकंड पण निर्णय द्या आपला डेड बॉल ओके थँक्यू डेड बॉल असेल 4 गेंदों में 2 रन बने हैं अब तक अच्छी गेंदबाजी चलती हुई प्रमोद लगातार अच्छी गेंदबाजी कर रहे हैं यहाँ पर दिशा से फटके थे लेकिन गेंद चूंकि बाहर आ गई थी इस वजह से ये एक डेड बॉल दिया गया प्रमोद बचे यहाँ पर हेलो सुंदर फटका पांडेजी याच खेळाडूने सेमीफायनलच्या सामन्यामध्ये एक चौकार वाचून आपल्या संघाला थेट फायनल मध्ये प्रवेश केलेला असा मानस कदम 500 रुपये का पारितोषिक भी उसे मिला था नक्कीच आणि या ठिकाणी एक पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालं दोस्ती स्ट्रायकरच्या सर्व खेळाडूंनी जेवढे चौकार लगावतील त्यांना भारती सोलंकी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक चौकारासाठी जाहीर झालेलं आहे
दोस्ती स्ट्रायकरसाठी. दोस्ती स्ट्रायकरसाठी एक पुरस्कार या ठिकाणी जाहीर झालेला आहे. प्रत्येक चौकारावरती 200 रुपयाचा पारितोषिक. प्रमोदचं षटक संपलेलं आहे. प्रमोदच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रमोदचं पहिलं षटक संपलेलं आहे. येस, प्रमोदचा पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 1 गडी बाद 3 धावा. 4-4 षटकांचा सामना असतो आणि 4-4 षटकाच्या सामन्यामध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 3 धावा आल्या. एक खराब अशी सुरुवात म्हणता येईल, थोडीशी साधारण अशी सुरुवात. काय म्हणाल गोटे मोकल, कमीत कमी पहिल्या षटकामध्ये एक 7-8 धावा तरी हव्या असं पाहिजे. काय वाटतं आता तुम्हाला 4 षटकांमध्ये किती धावा होतील? मला नाही माहिती असं म्हणताय गोटे मोकल यांचं. या ठिकाणी दोन्ही संघांवरती थोडस प्रेशर बनावं लागेल. पांडेजी, काय वाटतं प्रतीक, थोडीशी थोडस दबाव या ठिकाणी पाहायला मिळतोय तो राकेशच्या फलंदाजीवरती, कारण फायनलचा सामना आहे. प्रेक्षक वर्ग आणि राकेशला अजून जास्त स्ट्राइक नहीं भेटलेली है. राकेश इस समय सामना करेंगे नए गेंदबाज संकेत का. संकेत को इस प्रकार की गेंदों से बचना होगा क्योंकि काफी अच्छी गेंदबाजी की है प्रमोद ने. और पहली गेंद डाउन द लेग साइड गेंद यहां पर सीधे हाथों से खेला था एक बार फिर से राकेश ने, लेकिन सिर्फ 1 रन मिलेगा. इस 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचेगा 5 रन 1 विकेट के नुकसान पर. इस समय कार्तिक स्ट्राइक पर कार्तिक स्ट्राइक पर. संकेत बराबर संकेत नहीं दे रहे हैं क्योंकि प्रमोद के पीछे अच्छी गेंदबाजी करनी थी, लेकिन अब तक उन्होंने 2 व्हाइट बॉल डाली है. अंडरम क्रिकेट में व्हाइट बॉल डालना काफी जोखिम भरा हो सकता है. और क्या बात है, मानस का एक अच्छा प्रयास इस बार फिर से. हा मानस नसून ही एक अंबुजाची सिमेंटची भिंत म्हणावी लागेल. ही भिंत पार पाडणं एक खूपच कठीण आहे आणि कॉमेंटेटर कस या ठिकाणी म्हणावं लागेल. जो खेळाडू आतापर्यंत एकही सामन्यात बाद झाला नव्हता त्याच्यासारखा महत्त्वाची सिमेंटची भिंत म्हणावी लागेल. जो खेळाडू आतापर्यंत बाद झाला नव्हता तो त्यासारखा महत्वाचा खेळाडू या ठिकाणी 6 लगावून आउट झालेला आहे. संकेत या क्रिकेट स्पर्धेमध्ये पहिली वेळ आउट झाला. स्कोर झालाय तो 7 रन 7 धावा 7 रन. दुसरं षटक प्रगतीवरती आहे. दुसऱ्या षटकाच्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 2 गडी बाद 7 धावा. सेल बदली करना त्याचे मित्रा प्रतीक, सेल बदली करना. हे डाऊन झाले. पुढील चेंडू, अगली गेंद, इस ओवर की चौथी गेंद. संकेत सामना करेंगे नए बल्लेबाज आदित्य. फिर से एक बार नो बॉल व्हाइट बॉल. संकेत क्योंकि इतने ज्यादा रन बैट से नहीं बन रहे हैं. संकेत को विकेट टू विकेट गेंदबाजी करनी चाहिए, लेकिन संकेत थोड़ा सा दिशाहीन गेंदबाजी की है थोड़ी सी. एक बार फिर से एक बार मिक्सअप दबाव, फाइनल का दबाव दोस्ती स्ट्राइकर पर साफ साफ दिखाई दे रहा है. फाइनल का दबाव यहां पर दोस्ती स्ट्राइकर्स पर साफ साफ दिखाई दे रहा है. पहले धनेश सोलंकी का विकेट का पतन हुआ, फिर राकेश उनके पीछे आउट हुए और अब रनआउट के रूप में आदित्य का भी विकेट का पतन होता हुआ. 4 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. 8 झालेले धावा 8 या ठिकाणी 8 धावा. पांडेजी, या ठिकाणी जो भावेश युवा मंच हा संघ आहे त्यांचे संघ मालक भावेश बारसकर यांच्याकडून त्यांना घोषणा झाली आहे, जर तुम्ही मला फायनल जिंकून दिलात तर या संघातील सर्व खेळाडूंना भावेश बारसकर यांच्याकडून गोवा इथे ट्रिप आयोजित केलेली आहे. संघ मालक भावेश बारसकर यांच्याकडून टाकताना बोलू नको. भावेश बारसकर यांच्या माध्यमातून सगळ्यांना गोवा ट्रिप या ठिकाणी आयोजन करण्यात येईल. जर काय भावेश युवा मंचाने हा सामना जिंकला, ही फायनल जिंकली तर, आणि त्यांचे खेळाडू चांगला प्रयत्न देखील करतायत. या ओव्हरमध्ये 3 वाईट जरी आल्या परंतु धावसंख्या अजून फक्त 9 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू आहे या षटकामधील शेवटचा चेंडू. पहिल्या षटकामध्ये 3 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये 3 वाईट चेंडू होते, त्यावर देखील फक्त 9 धावा. बॅटमधून अजून काही रन्स नाही आलेले आहेत. बॅटमधून खूप कमी रन्स. ओह माय गुडनेस, क्या गॅप आहे यार.
बॅट मधून रस नाही आलेले आहेत आणि बॅट मधून मी दाखवतो तुम्हाला चौकार पांडेजी. मला या ठिकाणी सडेतोड उत्तर दिलेलं आहे त्या फलंदाज याने. कार्तिकच्या बॅट मधून निघाला हा खणखणीत टक 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 चौकार. क्या बात आहे पांडेजी, क्या बात आहे. कार्तिकच्या बात करून एकदा कारकन असा फटका आणि सीमारेषा पार येतोय खणखणीत महालक्ष्मी चौकार. आणि भारती सोलंकी यांच्याकडून कार्तिकसाठी 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झाले. दोस्ती स्ट्रायकरच्या सर्व फलंदाजांना हे पारितोषिक लागू आहे. 2 षटक संपलेले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 13 रन्स फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर्स. 2 षटक शिल्लक आहेत. 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा जमा करण्याचा प्रयत्न असेल दोस्ती स्ट्रायकरचा. बघूया कितपत धावापर्यंत ते मजल मारतात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा झाल्या. 13 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर किती धावा असतील, 4 षटकांच्या समाप्तीनंतर किती धावा असतील. सिंगल 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 एक. क्या बात है, क्या बात है. स्वप्नील करून एक चौकार लगावला होता कार्तिकने. कार्तिकवाला या ठिकाणी स्ट्राइक पर आनेला है. जैसे ही देखा स्वप्निल ने कि कार्तिक अच्छे फॉर्म में दिख रहे हैं, उनको ज्यादा से ज्यादा स्ट्राइक दी जाए और कार्तिक को इस समय स्ट्राइक पर लाए हैं. ओवर की अगली गेंद सुहास सामना करेंगे कार्तिक. पिन ड्रॉप साइलेंस. ओहो हो, क्या बात है, क्या बात है. अंबुजा सीमेंट की दीवार यहां पर खड़ी है. ये बच्चा जॉन्टी रोड्स के शायद 1992 के वर्ल्ड कप में जॉन्टी रोड्स ने जिस प्रकार से फील्डिंग की थी, उनके पापा भी यहां पर मैच देख रहे हैं, मम्मी भी मैच देख रही है. वेरी गुड. जोरदार अपील परंतु पंचांना त्याच्यावरती काही परिणाम नाही. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 15. 3 बॉल 15 धावा. तिसरं षटक प्रगतीवरती. या ओव्हरमध्ये अजून 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा आलेल्या आहेत. थोडस स्ट्राइक ऍक्सेलरेट करण्याची गरज. सिंगल धाव घेतोय तो स्वप्नील. जास्तीत जास्त स्ट्राइकवर कार्तिकला स्ट्राइकवर आणण्याचा प्रयत्न आहे तो स्वप्नीलचा. एक सिंपल स्ट्रॅटेजीच्या अनुसार क्रिकेट खेळतोय स्वप्नील. कार्तिक आता मात्र स्ट्राइकवर. कार्तिक स्ट्राइकवर. कार्तिक या ठिकाणी पोहोचलेला आहे. सिंगल धावा केल्या. 1 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 17 धावा. 17 शेवटचा चेंडू शिल्लक. 5 चेंडूमध्ये 4 धावा आल्यात आतापर्यंत या षटकामध्ये. शेवटचा चेंडू. थांब नको. अरे बापरे, आऊट झाला. आणि शेवटचा चेंडूवर रनआउट झालेला आहे तो फलंदाज स्वप्नील. 3 षटक संपलेले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 17 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 3. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 13 आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 17. म्हणजे या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्या. आणि आता शेवटचं षटक उरलेलं आहे. शेवटच्या षटकामध्ये दोस्ती स्ट्रायकर्सकडे एक शेवटची संधी असेल. निलेश दारवडकर, शेवटची संधी असेल. तूफानो से आंख मिलाओ. कृपा करून जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांनी पडद्यावरचे हात थोडेसे वरती करायचे आहेत. प्रेक्षक वर्गांना विनंती आहे, जे रेलिंग वरती आपण जे चिटकून उभ्या थोडस मागे उभं राहा. आम्हाला माहिती आहे आपण खूपच उत्सुक आहात. या वीर अभिमन्यू दीपोत्सव मंडळ आयोजित इच्छापूर्ती श्री महालक्ष्मी प्रीमियर लीग. तूफानों से आंख मिलाओ, सैलाबों पर वार करो. तूफानों से आंख मिलाओ, सैलाबों पर वार करो. मल्लाहों का चक्कर छोड़ो, तैर के दरिया पार करो. क्या बात आहे पांडे. जोरदार टाळ्या झाला पाहिजे या पांडेजींच्या दोस्ती. याच्यासाठी शेवटची संधी आहे. फक्त 4 चेंडू शिल्लक आहे. प्रतीक, कमीत कमी 25 धावा येणं खूप गरजेचं आहे दोस्तीसाठी. ओहो. आणि या ठिकाणी ज्यांची संपूर्ण मदार त्यांची या संघाची होती असा मॅन इन फॉर्म फलंदाज कार्तिक होतोय. बाद ज्युसी फुलटॉसचा पुरेपूर फायदा न घेता चेंडू जातोय थेट सीमारेषेच्या पार, परंतु फलंदाज होतोय गार. और प्रतीक जी चूंकि कार्तिक इस समय काफी फॉर्म में दिख रहे थे, एक चौका लगा चुके थे अपनी टीम के लिए और कार्तिक के ऊपर पूरी जिम्मेदारी थी. इस प्रकार से जूसी फुल टॉस पर वो आउट हुए. एक दुर्भाग्यपूर्ण, एक सॉफ्ट डिसमिसल मैं कहूंगा इसे.
हा पांडेजी थोडंसं मागील ओव्हरमध्ये कमी धावा आल्या होत्या. मागच्या षटकात 4 धावा येऊन थोडंसं धावा जमवण्याच्या नादात थोडंसं या ठिकाणी आपला विकेट गमावून बसला. पुन्हा एकदा शेवटचं षटक लेग साईडच्या दिशेने टोला चेंडू, एक धाव, पुन्हा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज होतोय धावचीत. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी युवा मंच संघाकडून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती. आता विकेट गमावून बसला. पुन्हा एकदा शेवटचं षटक लेग साईडच्या दिशेने टोला चेंडू, एक धाव, पुन्हा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पांडेजी तुम्हाला एक कालच्या सत्रातली देखील एक मॅच मला चांगली आठवते. शिवडीमधील जे 16 संघ होते त्यातील एक मॅच झालेली शिवडीचा सम्राट आणि शिवडीची श्री महालक्ष्मी. अवघ्या 16 धावांचं माफक असं आव्हान शिवडीचा सम्राट संघ पार पाडू शकला नाही. तो डिफेंड केला शिवडीची श्री महालक्ष्मी संघाने. एक लो स्कोरिंग मॅच कालच्या सत्रामध्ये आपण एक पाहिलेली. बहुतेक त्याची पुनरावृत्ती या महात्मीम सामन्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल. आता धावसंख्या झाल्यात 18, परंतु त्या 18 धावा पार पाडणं देखील गरजेचं आहे युवा मंच संघाला, कारण फायनलचा सामना थोडासा दबाव नक्कीच असणार दोन्ही संघांवरती. क्रिकेट खेळ शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅच जावी, प्रेक्षकांना आनंद व्हावा हीच इच्छा. येस आता नौजवान खेळाडू आपला एक ज्युनियर प्लेयर म्हणजेच राजेश मांगडे, आमच्या राजेश मांगडेंचा सुपुत्र स्वराज मांगडे या स्ट्राईक नॉन स्ट्रायकर. हॅलो माइक चेक. स्वराज एक दाव डिक्लेयर जोन में जाताना और इस प्रकार से स्कोर समय जा पहुंचा है 19 रन इस ओवर की. 3 गेंदें बाकी हैं. देखना है कि इन 3 गेंदों में दूसरे स्ट्राइकर्स की टीम कितने ज्यादा से ज्यादा रन बटोर पाती है और आखिरी 3 गेंदों में कम से कम 5-6 रन बनाना काफी जरूरी है. और इस समय स्ट्राइक पर इस समय अजय के ऊपर जिम्मेदारी है. फुल टॉस बॉल को काफी अच्छी तरीके से यहां पर हैंडल किया. 1 रन डिक्लेयर के जोन में जाता हुआ बढ़ता हुआ स्कोर इस समय जा पहुंचा है 20 रन हो चुके हैं. अब आखिरी 2 गेंदें बाकी है. क्या इन आखिरी 2 गेंदों में एक चौका आएगा? क्या इन आखिरी 2 गेंदों पर एक चौका नहीं आएगा? और क्योंकि वहां पर फील्डर ही वैसा है, फील्डर एकदम जबरदस्त रखा है. पांडे जी ये फील्डर नहीं है, अंबुजा सीमेंट की दीवार है पांडे जी. इसको तोड़ना मुमकिन ही नामुमकिन है पांडे जी. और स्वराज मांगड़े को समय स्ट्राइक मिलते हुए स्वराज मांगड़े के हाथ में दिए, सीधा कमेंट्री बॉक्स में सलामी दी है. शेवटचा चेंडू होता, इनिंग संपलेली आहे. संपले 22 करायचे आहेत. 21 झाला स्कोर. 21 रन झालेत. 22 टू विन. या ठिकाणी पहिलं आधी जी अनाउन्समेंट झाली होती दोस्ती स्ट्रायकरच्या सर्व खेळाडूंना की जेवढे चौकार लगावतील त्या चौकाराला भारती सोलंकी यांच्या मार्फत 200 रुपयाचं पारितोषिक. मी दोस्ती स्ट्रायकरचा फलंदाज कार्तिक यांना स्टेजवरती कृपया येण्याची विनंती करतो. आपला पारितोषिक घेऊन जायचंय. भारती सोलंकी यांच्या मार्फत कार्तिकला एक चौकार लगावल्याबद्दल 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आले. कार्तिक लवकर यायचं स्टेजवरती. भावेश युवा मंचाचे संघमालक भावेश गोव्यामध्ये आहेत आता आणि गोव्यापासून ते मॅचला युट्यूब वरती लाईव्ह बघतायत. त्यांचा फोन आला होता आम्हाला आणि सगळ्यांना त्यांनी प्रोत्साहित केलं. आपल्या सर्व टीम मेंबर्सला त्यांनी एक पारितोषिक तर या ठिकाणी जाहीर केलेलंच आहे की हे फायनल तुम्ही जिंका आणि आपण स्टेजवरती यायचं इथूनच आहे. गोव्यामध्ये तुम्हाला सहलीला घेऊन जातील, ते पिकनिकला घेऊन जातील. शिवडीची श्री महालक्ष्मी शिवडी इच्छापूर्ती. आताच माहिती मिळाली. सर्व क्रिकेट प्रेक्षकांना विनंती आहे, अंडर 19चा जो वर्ल्ड कप चाललाय इंडिया वर्सेस पाकिस्तान मॅच चालू होती. इंडियाने ती मॅच जिंकलेली आहे मित्रांनो. अंडर 19 वर्ल्ड कप मधून पाकिस्तान बाहेर गेलेला आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या अंडर 19च्या भारतीय खेळाडूंसाठी. खूपच सुंदर अशी कामगिरी. झिम्बाब्वे मध्ये ही मॅच चालू आहे अंडर 19 वर्ल्ड कप. वन डे या ठिकाणी राजेश विनंती करतो की कार्तिकच्या चौकारासाठी 200 रुपयाचे पारितोषिक भारती सोलंकी यांच्या मार्फत. हिंदवी स्वराज्य संस्थापक गो ब्राह्मण प्रतिपालक श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की जय. जोरदार टाळ्या झाला पाहिजे पांडुजीसाठी. नमो पार्वती पते हर हर महादेव हर हर महादेव.
आणि या ठिकाणी जे फायनल चालू आहे भावेश युवा मंच वर्सेस दोस्ती स्ट्रायकर्स या सामन्याचा आनंद घेत आहेत. गोव्यामधून बसून यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह आनंद घेत आहेत ते म्हणजे भावेश युवा मंचचे संघमालक भावेश बारसकर या क्रिकेट सामन्याचा आनंद घेत आहेत. ते गोव्यामधून तिकडनं त्यांची प्रार्थना चालू आहे. त्यांनी अक्रॉस द फिंगर्स त्या ठिकाणी ठेवलेत. दोस्ती स्ट्रायकर्स भावेश युवा मंच या संघाला हा सामना जिंकण्याकरिता 22 धावांची गरज आहे. भावेश प्रेक्षक वर्गांना विनंती आहे, माझ्या डाव्या बाजूला असलेल्या प्रेक्षकांपासून सुरुवात होईल. युट्यूब लाईव्ह ASC चॅनल वरती संपूर्ण मॅच लाईव्ह बघत आहात. कॅमेरा आपल्या ठिकाणी येतोय, सर्वांनी हाय करायचे. ओव्हर टू प्रेक्षक वर्ग, कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. सुरुवात करायची आहे. 3, 2, 1 सुरू करा. हात दाखवा. हात दाखवायचं प्रेक्षक वर्ग. हात दाखवायचा. समोर बसलेला रंगमंच देखील बाल विकास मनोरंजन स्टेडियम मधून सर्व प्रेक्षक वर्गांना विनंती आहे, कॅमेरामॅन आपल्याकडे फोकस करतोय. वीर अभिमन्यू दीपोत्सव मंडळ आयोजित इच्छापूर्ती श्री महालक्ष्मी प्रीमियर लीग हे पर्व 8वा अंतर्गत प्रीमियर लीग सामन्याचं खूपच सुंदर असं नियोजन. मी पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक वर्गांना एक विनंती करतो की आयोजन आवडले असेल जोरदार टाळ्या झाला पाहिजे. वीर अभिमन्यू दीपोत्सव मंडळासाठी खूपच सुंदर असं आयोजन या ठिकाणी आपल्याला शिवडीकर प्रेक्षकांना पाहायला मिळते. सर्वेश चोरगे, विलास चोरगे आमचे मित्र विलास चोरगे यांचा सुपुत्र एक विकेट घेतला. पहिला विकेट घेतला भारतीय धनेश सोलंकी यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक गोलंदाजाला. भारतीय धनेश सोलंकी यांच्या माध्यमातून या ठिकाणी पारितोषिकच्या घोषणा झालेली आहे. या ठिकाणी सर्वेशने आपला खाता उघडलं आणि त्याचबरोबर भावेश युवा मंचने देखील आपला खाता उघडलं आहे. पहले एक एक रन आणि चांगली स्ट्रैटेजी, खूपच सुंदर ऐसी स्ट्रैटेजी. किसी प्रकार की बहुत ही जल्दबाजी करने की आवश्यकता नहीं, क्योंकि 24 गेंदों में 22 रनों की दरकार है. आप सिंगल रन लीजिए, बीच में आपको 1-2 वाइड जरूर मिलेंगे, 1-2 एक्स्ट्रा जरूर मिलेंगे. देखिए इस प्रकार से एक्स्ट्रास आपको जरूर मिलेंगे. भावेश युवा मंच के दोनों बल्लेबाज एक सिंपल स्ट्रैटेजी बनाकर खेल रहे हैं कि सिंगल रन लेकर इस 22 रनों के लक्ष्य को बड़े ही आसानी के साथ पार किया जा सकता है. लेकिन क्रिकेट में क्या होगा ये कुछ कहा नहीं जा सकता. अनलेस एंड अनटिल लास्ट बॉल इज बोल्ड we cannot predict the game of cricket. Cricket is a game of beauty. Cricket is a game of uncertainty. We have to wait until last ball is bowled or last run is run. या ठिकाणी आपल्या विनंतीस मान देऊन आपल्या या प्रीमियर लीग सामन्यात त्यांचं मोलाचं असं सहकार्य लाभलं असे आयर्नफील्ड लॉन्ड्री सर्व्हिसचे सर्वेसर्वा श्री उदयजी पवार साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे देखील मंडळाच्या वतीने जोरदार हार्दिक स्वागत. हॅलो, उदयजी पवार यांचं जोरदार स्वागत असेल. तसेच सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण जे सर्व खेळाडू आपण मैदानात खेळतो आपले शूज देखील थोडेसे खराब होतात, परंतु आयर्नफील्ड लॉन्ड्री सर्व्हिसच्या वतीने या ठिकाणी शूज फ्रेश गेम बेस्ट असं त्यांचं ब्रीदवाक्य आहे. पांडेजी, शूज फ्रेश गेम बेस्ट, फक्त 250 रुपयात तुम्हाला तुमचे शूज हे पूर्णतः नव्याने करून देत आहे आयर्नफील्ड लॉन्ड्री सर्व्हिसचे सर्वेसर्वा उदय पवार. धन्यवाद उदय पवारजी, चांगली संकल्पना. शूज 250 रुपयामध्ये एकदम नवीन करून देतात हे आणि खरोखरच या संधीचा आपण सगळ्यांनी लाभ घेतला पाहिजे. उदय पवारजी थँक्यू सर, थँक्स अ लॉंग वेलकम. इच्छापूर्ती श्री महालक्ष्मी प्रीमियर लीग मध्ये श्री अभिमन्यू दीपोत्सव मंडळातर्फे आपलं खूप आभारी असेल आणि आपलं खूप स्वागत असेल. धन्यवाद. चला आपण मॅच कडे वळूया. धावसंख्या धावून पोहोचली ती 6. पहिल्या षटक संपलेल्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावून पोहोचलेली ती 6 धावा. बिनगडी बाद, चांगली सुरुवात म्हणता येईल भावेश युवा मंचसाठी. 24 चेंडूमध्ये 22 धावांची गरज आहे. पहिल्या 4 चेंडूमध्ये 6 धावा आलेल्या आहेत. विकेटची गरज आहे.
विकेटची गरज आहे. या ठिकाणी कॉमेंटेटर कस बोलावं लागेल. तुम्ही तारीफ केली युवा मंचाची आणि युवा मंचाचा गडी होतोय बाद. देखिए प्रणीत पर विकेटला 200 रुपये भारती या ठिकाणी भारती सोलंकी यांच्याकडून देखील पारितोषिकांचा वर्षाव आपल्याला पाहायला मिळतोय. जेवढे विकेट घेणार प्रत्येक विकेटला गोलंदाजाला 200 रुपयाचे पारितोषिक या ठिकाणी आलेले. 200 रुपये या ठिकाणी या गोलंदाजासाठी आलेले आहेत. सर्वेश मालक प्रत्येक गोलंदाजाचं नाव लक्षात ठेवायचं. या बॉलरसाठी हॅलो. 200 रुपये आलेले आहेत. प्रणिक आता याप्रमाणे हा स्ट्रोक खेळण्याची काहीच गरज नव्हती, कारण 24 चेंडूमध्ये 22 धावांची गरज होती. 6 चेंडूमध्ये 6 धावा झाल्या होत्या. एक एक करून तुम्ही समोर जात होता, परंतु थोडीशी घाई केली, थोडंसं गचाची मला वाटतं फलंदाजी म्हणता येईल आपल्याला. थोडंसं सर्वेश चोरगे थोडासा अनुभवहीन फलंदाज आहे, थोडासा युवा आहे. आमचे मित्र विलासजी चोरगे यांचे चिरंजीव, थोडंसं युवा ब्लड म्हणता येईल. थोडंसं अनुभवाची थोडी कमतरता, कारण पहिल्या षटकामध्ये 6 धावा आलेल्या होत्या. एकेरी दुहेरी धाव घेऊन सामना एक हाती जिंकण्यात त्यांना यश आलं असतं, परंतु मॅच आहे, थोडीशी लालच बोलता येईल. लालचीचा शिकार ठरलाय तो सर्वेश. पुन्हा एकदा स्ट्राईकला आलाय. मॅन इन फॉर्म सुहास. और काफी अच्छी तरीके से ये देखिए सिंगल सिंगल रन लेकर आप धीरे धीरे अपने लक्ष्य की तरफ बढ़ सकते हो. अब तक 9 गेंदें हो चुकी है, 9 गेंदों में 8 रन बन चुके हैं. किसी प्रकार की घाई गड़बड़ी की कोई जरूरत नहीं. यहाँ पर भावेश युवा मंच को सिंगल रन लेते रहें तो यहाँ पर इस लक्ष्य की तरफ आसानी से पार कर सकते हैं. और दोस्ती स्ट्राइकर्स को इस मैच में बने रहने के लिए कहीं ना कहीं रेगुलरली विकेट टपकाना बहुत जरूरी है, क्योंकि अगर सिंगल रन आते रहें और कसी हुई गेंदबाजी उन्हें करना बहुत जरूरी है. फील्डिंग एकदम टाइट रखनी होगी, क्योंकि स्कोर बहुत कम है. अभी हमारे प्रतीक बनेनी जी ने बताया कि पिछले कल मैच में 16 रन भी यहाँ पर डिफेंड हुए थे. अगर 16 रन डिफेंड हो सकते तो 22 रन भी यहाँ पर डिफेंड हो सकते हैं. तो ये सोच के दोस्ती स्ट्राइकर्स को अब थोड़ी सी कसी हुई फील्डिंग करनी होगी और विकेट टू विकेट बॉलिंग करनी होगी. लेकिन गेंदबाजी थोड़ी सी दिशाहीन गेंदबाजी, ऑप्शन के बाहर ये गेंद थी, बड़े ही आसानी के साथ टैप करके इसे 1 रन घोषित किया. देखिए पांडे जी, इसी गेंद फुल टॉस गेंद थी, लेकिन फुल टॉस गेंद पर एक छोटा सा शानदार सा प्लेसमेंट और यहाँ पर फलंदाज होतोय बाद, कारण चेंडू जातोय सीमारेषेच्या डायरेक्ट बाहेर. पुन्हा एकदा भारती सोलंकी सारखी एखादी जर महिला जी स्वतःहून क्रिकेटसाठी जर बक्षिसांचा वर्षाव करत असेल तर भारती सोलंकीसाठी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. सोलंकीसाठी जोरदार टाळ्या. धन्यवाद भारतीजी. आणि पुन्हा आता या ठिकाणी 13 बॉल 13 चेंडूमध्ये 13 धावांची गरज. दोस्ती स्ट्रायकर्स वर्सेस भावेश युवा मंच या दोन्ही संघांमध्ये अतिशय अटीतटीचा सामना. हा सामना कोण जिंकेल कोण हरेल याचा काही नेम नाही. दोन्ही संघांनी उत्कंठा, या प्रेक्षकांची देखील उत्कंठा शिगेला जाऊन पोहोचलेली आहे. असा हा नयनभिराम चित्तर थरथराट हा सामना या ठिकाणी इच्छापूर्ती महालक्ष्मी प्रीमियर लीगच्या माध्यमातून, फायनलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. माय गुडनेस या ठिकाणी 4 धावा. महालक्ष्मी हे प्रभु, हे रामकृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ? तालाब में पानी घुस गया, गमछा भी भीज गया, 4 रन हो गए. क्या ये चौकार टर्निंग पॉइंट हो सकता है पांडे जी? चौका नहीं, ये मैच थी. अब यहां से कम बैक करना काफी मुश्किल होगा दोस्ती स्ट्राइकर्स के लिए. उदय जी, मैच अभी बाकी है, रात अभी बाकी है, मेरे अंजाम का ऐलान अभी बाकी है, रात अभी बाकी है, मैच अभी बाकी है. अनलेस एंड अंटिल लास्ट बॉल इज बोल्ड वी कॅन नॉट प्रेडिक्ट द गेम ऑफ क्रिकेट. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. क्रिकेटमध्ये कशी कलाटणी घेतील याचा काही नेम नाही. आपल्याला आतून बाहेर सामन्याची वाट बघावी लागेल. चौकार जरूर आलेला आहे, पण इथून देखील दोस्ती स्ट्रायकर्स कमबॅक करू शकते. प्रतीक करू शकते कमबॅक. नक्कीच पांडेजी, आपण क्रिकेटमध्ये देखील पाहिलं इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिकेची जी मॅच होती, सचिन तेंडुलकर शेवटची ओव्हर टाकत होता. 6 चेंडूमध्ये 4 धावांची गरज असताना सचिन सारख्या फलंदाजाला ती बॉलिंग दिलेली होती अझरुद्दीननी, आणि ते 4 धावा सचिनने त्या एनएल डोला स्ट्राईकला असून तेव्हा सचिन तेंडुलकर देखील त्या 4 धावा
थोड्या वेळ मारतो परत. हॅलो माईक चेक. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 15 धावा. 15 धावा, 8 धावांची गरज आहे. तिसरं षटक प्रगतीवर. स्वप्नील माय गुडनेस, क्या बात है, क्या बात है, जबरदस्त लेग ब्रेक, क्या बात है. लेग ब्रेकचा अतिशय अतिशय उत्कृष्ट नमुना आहे या ठिकाणी स्वप्नीलच्या गोलंदाजी माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला. खूप सुंदर अशी गोलंदाजी, लेग ब्रेकचा उत्कृष्ट माळा. फुल टॉस, फुल टॉस वर 1 धाव मिळेल. या 1 धाव बरोबरच धाव संख्या जाऊन पोहोचलेली ती 16. 6 धावांची गरज, 6 धावांची गरज. 9 चेंडू 6 धावा. 9 गेंदों में 6 रनों की दरकार. 9 balls to go, 6 runs to win. Who can win this match? We can't say. We can't predict the game of cricket. सिंगल 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 सिंगल. येस, एक चौकार आलेला आहे. कोणती घाई काही करायची गरज नाही. भावेश युवा मंच यांना गोव्याला जायचंय. गोवा त्यांच्या डोळ्यासमोर, गोवा त्यांना दिसतोय. आपण साहेबा लल्ला त्यांना दिसतोय गोवा त्यांच्या डोळ्यासमोर. त्यांचे संघ मालक भावेश काय बारसकर, भावेश बारसकर यांनी गोवाच्या ट्रिपवर न्यायचं त्यांना एक प्रॉमिस केलेलं आहे. जर काय तुम्ही ही फायनल जिंकला तर तुम्हाला गोव्याला घेऊन जातील ते सहलीला, असं त्यांनी या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. प्रतीक, प्रतीक ओव्हर टू यू. जाहीर केलेलं आहे प्रतीक. 8 बॉल 5 16 झालेला आहे. 16 झालाय. 5 पाहिजे. होईल आता, झालं नाहीये. 6 पाहिजे. 6 पाहिजे. ओके ओके. 6 रन्स टू विन. 9 बॉल टू गो. किती बॉल टू गो? 8 बॉल टू गो. 8 बॉल 6 धावा. येस, 8 बॉल 6 धावा. दोस्ती स्ट्रायकर्स वर्सेस भावेश युवा मंच. सामन्याचा अतिटतीचा हा सामना, अतिशय अतिशय प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला जाऊन पोहोचलेली आहे. सिंगल सिंगल. थोडस दडपण या ठिकाणी दोन्ही संघांवरती दिसतंय. थोडस पावडर या ठिकाणी जड मानावं लागेल युवा मंच संघाचं. अजून देखील 5 धावांची गरज. हॅलो हॅलो, लास्ट बॉल ना या षटकामधील, लास्ट बॉल षटकामधील शेवटचा चेंडू. सुंदर अशी फिल्डिंग. 1 धाव मिळेल प्रत्येक. हॅलो, 18 धावा झालेल्या आहेत. 6 चेंडूमध्ये 4 धावांची गरज. चेंडू असतील 6. सामना गरज आहे. हॅलो हॅलो, पवार साहेबांना आपण विचारू. पवार साहेब, 6 चेंडूमध्ये 4 धावा, काय म्हणाल साहेब? हॅलो हॅलो, 6 चेंडू आणि 4 धावा. हॅलो हॅलो, होऊ शकेल, शक्य आहे. अशक्य असं काही नसतं. आणि क्रिकेटमध्ये तुम्हीच थोड्या वेळापूर्वी बोलला होतात की अशक्य असं काही नाही. क्रिकेटमध्ये थोड्या वेळामध्ये काहीतरी चमत्कार घडू शकतो. जसं आपल्या राज्यामध्ये वेगवेगळे चमत्कार घडतात, तसं मैदानातही वेगवेगळे चमत्कार घडू शकतात. आणि हा चमत्कार शिवडीतली मुलं नक्की घडून दाखवतील. इच्छाशक्ती प्रबळ आहे त्यांची आणि आत्मविश्वास ठाम आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ते नक्की हा बॅटिंगमध्ये चांगल्या पद्धतीने यशस्वी होतील. जिंकण्याची संधी दोघांनाही आहे, हरण्याची संधी दोघांनाही आहे. फक्त आता थोड्या वेळात कळेल की आपल्याला कोणाचा रिजल्ट लागेल. कोणतरी एक विजय होईल, कोणतरी पराजित होईल. पण जो पराजित होईल तो पुढच्या आपल्या मंडळाच्या वेळी तुडला म्हणला ती. हॅलो, धन्यवाद जी उदयजी पवार साहेब, तुमचं खूपच मोलाचं असं मार्गदर्शन. 6 चेंडू 4 धावा आणि या ठिकाणी 9 चेंडू टाकलाय तो गोलंदाज हॅलो, विनोद यांच्या मार्फत. 2 धावा. 2 धावा. ताबूत में आखिरी किल ठोकना बाकी है. बस ताबूत में. बस पांडेजी, एक कदम दूर गोवा की तरफ से. गोवा. एक पैर शिवड़ी में, एक पैर गोवा. क्या बात है, क्या बात है. एक कदम दूर गोवा की तरफ से. गोवा. एक पैर शिवड़ी में, एक पैर गोवा. हॅलो हॅलो,